तर जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावली गेली आहे। गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिलाय। मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची सदावर्तेंची मागणी होती आणि या संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर कोर्टाने निर्णय दिलाय। सदावर्ते यांनी मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली। यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं कोर्टाकडून म्हटलं गेलंय। गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली। या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी करताना जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे। सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली होती। दरम्यान गरज वाटल्यास सदावर्तेंना पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।